अभिषेक वीडियो
काट्याय नमः काट्याय नीत्याय नमः सूर्याय सस्याय नमो नाट्याय वैकुंठाय नमः गोप्याय भट्याय नमो वस्याय वस्याय नमो मेघ्याय विद्युत्याय नमः वीर्याय सत्याय नमो वाक्याय लक्ष्म्याय नमो वास्तव्याय वास्तवाय नमः सोमाय रुद्राय नमः पापाय धर्माय नमः सिद्धाय नमः उत्तराय धीमाय नमो देवताय दुर्देवताय नमो अंधे धनीये नमो जय भवये ब्रह्मसाराय नमः योगे नमः शंकराय नमः ईश्वराय नमः शिवाय शिवाय नमः कीर्त्याय नमः भोज्याय नमः भाग्याय भाग्याय नमः प्रसन्नाय स्तोत्रनाय नमः आकाशाय भाग्याय नमः जयाय भेन्याय नमः विघ्नाय नमः भाग्याय नमः हेन्याय नमः भक्त्याय नमः विष्णुराय नमः नमः कपत्रे नमः नमः भोज्याय विजयाय नमः संज्ञाय केशाय नमः भाग्याय नमः परेशाय नमः प्रयाय नमः नमः पापं सोप्याय दस्याय नमः सिद्धाय हरियाय नमः लोप्याय सौरभ्याय नमः भूम्याय सौम्याय नमः परम्याय परमदस्याय नमः पुरमाणाय विघ्नते नमः आदिते प्रकृते नमः किरीटेभ्यो देवानागुरुदेभ्यो नमः विशेषकेभ्यो नमः विष्णुपतेभ्यो नमः आदिरतेभ्यो नमः आदिवतेभ्यः शिवाय
तावदावदे यदा सर्वमिच्छेदयक्ष्मणं समदासद तद्यवोदते भक्तात्मनो एको विशकम् अयेन सर्वान् जपयन् सर्वाश्रयात् धान्यः असौ यस्ताम्रो कर्मोपप्रसन्नः ये माकं रुद्राविदो दिक्षुषिदाशास्त्रशो वैशाखुमेण लीमहे असभ्यो वदत्पतिरीलक्रीवो विरोहितः उदयनं गोपालचन्द्रसंग्रहाय उदयनं विश्वाभूतानि संस्थौडयादिनः नमोऽस्त्वलीलक्रीवाय सहस्राक्षाय पीयुषे अतो ये तस्मानो हन्तेभ्यो नमः प्रपञ्चधर्मनस्तौ भयो नास्तियोज्ञा यासते हस्तयोगराः भगवः अवदर्शनस्वरूपः साक्षिते विशेषज्ञानां काशभोनस्मनाभव विद्यन्तरं कवतिनो विशल्योपाणवागुंसदा अनेशन्नस्येषु आपुरस्य जङ्गतिः याते हेतुर्मीकृष्णमस्ते भगवते तमः अस्मान् विश्वदस्मया परिपूजा नमस्ते अस्वायुधायानाथाय कृष्णे भाभ्यां तदे नमो भाभ्यां तदे परिषेधन्मनो हेतुरस्मान् पुनस्तु विश्वदः अथो हेतुस्वाहे अस्मन्ये नमो हिरण्यवाहे सेनाये ज्ञानकृतये नमो नमो ते प्रवादिके कर्मशोभनां पतये नमो नमः सत्रिंजनाय विजीमते पतीनां पतये नमो नमो पुरुषाय विराजेनानां पतये नमो नमो हरिकेशायो पतिने पुष्टानां पतये नमो नमो भवश्चेत्येकदां पतये नमो नमो रुद्राय तदामिने क्षेत्राणां पतये नमो नमः भूताय अङ्गायवनानां पतये नमो नमो रोहिताय पतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भूमतये वारिमत्सुताय औषधीनां पतये नमो नमः मुखे घोषाय कृते देवतीनां पतये नमो नमः कृष्णगीताय धावते सत्पनां पतये नमः नमः सामानाय विद्याजनाभ्यादिनीनां पतये नमो नमः कृपाय शिङ्गिने सेनानां पतये नमो नमो निषङ्गिने श्रीपदे तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निजेरवे वज्राय अज्ञानां पतये नमो नमः स्वाभिभ्यो दिगाकुंसभ्यो मुष्टदां पतये नमो नमो श्रीमद्भ्यो रक्तञ्जलभ्यप्रवृन्दानां पतये नमो नमो सुनीषिणे किञ्जराय कुञ्जानां पतये नमो नमः श्रीमद्भ्यो तन्वाभिभ्यश्चो नमो नमः आदन्वानेभ्यः प्रतिदानेभ्यश्चो नमो नमः आयुष्यभ्यो विशुद्धभ्यश्चो नमो नमः अक्षयभ्यो विजयभ्यश्चो नमो नमः आदिनेभ्यश्चो नमो नमः स्वभ्यो जातभ्यश्चो नमो नमः शिक्षभ्यो दावभ्यश्चो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्चो नमो नमः श्वेभ्यो श्वभ्यश्चो नमः नमोऽभ्यादिनीभ्यो विविधभ्यश्चो नमो नमः पुराभ्यश्च ब्रह्मणीभ्यश्चो नमो नमः कृष्णेभ्यो कृष्णपतिभ्यश्चो नमो नमः भ्रातेभ्यो भ्रातपतिभ्यश्चो नमो नमः गणेभ्यो गणपतिभ्यश्चो नमो नमः विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्चो नमो नमः महाभ्यः सुलकेभ्यश्चो नमो नमः रथेभ्यो रथेभ्यश्चो नमो नमः कृतेभ्यो रथपतिभ्यश्चो नमो नमः सेनाभ्यश्चो नमो नमः शत्रुभ्यश्चो नमो नमः शत्रुभ्यो रक्षायेभ्यश्चो नमो नमः कुलायेभ्यः कर्मायेभ्यश्चो नमो नमः कुण्डितेभ्यो विशालेभ्यश्चो नमो नमः ईश्वरभ्यो धर्मभ्यश्चो नमो नमः भूयेभ्यश्चो नमो नमः शोभेभ्यश्चो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च मधुमते च नमो नीलग्रीवाय च श्रीकण्ठाय च नमः कपर्दिने च विवेकवेदाय नमः सहस्राक्षाय च शततनुवे च नमो गिरिजाय च वीक्षाय च नमो मेरुष्टमाय च सुमते च नमो हस्वाय च वामनाय च नमो भवते च महीयते च नमो बुद्धाय च समृद्धमणे च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आश्वेताय च नमः शीघ्राय च शीघ्राय च नमः भूम्याय च अवसान्याय च नमः क्रोधस्याय च दीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च वजाय च नमो मध्यमाय च प्रगल्भाय च नमो जगन्याय च बुद्ध्याय च नमः भोग्याय च भद्रजाय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमो भूयाय च कल्याय च नमः श्लोकाय च अवसान्याय च नमो मन्याय च कक्षाय च नमः शवाय च प्रतिशवाय च नमः आश्रेणाय च श्रुताय च नमः शूलाय च अभिन्दने च नमो वर्मिणे च रोहिणे च नमो बिल्विने च कवचिने च नमः श्रुताय च सुसेनाय च नमो दुर्गव्याय च अनन्याय च नमो कृष्णवे च प्रभुषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो शगिने च जुमने च नमः सेज्ञे च वेदायिने च नमः स्वायुधाय च तदनने च नमः स्तुत्याय च पत्याय च नमः काट्याय च दीप्याय च नमः सूर्याय च तस्याय च नमो नाथ्याय च वैजन्त्याय
वैकुंठाय नमः कूप्याय च भट्याय च नमो वक्ष्याय च वक्ष्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईड्याय च तप्याय च नमो वात्याय च वेश्याय च नमो वास्तव्याय च वास्तवाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च अरुणाय च नमः शङ्काय च प्रचोदये च नमो उग्राय च भीमाय च नमो अग्रेवताय च सूर्यवताय च नमो अग्रे च अनीयते च नमो दुःखेभ्यो हरिकेभ्यो नमः ताराय नमः सर्वरे नमः होरे नमः चक्राय नमः सदाय नमः शिवाय च कृतराय नमः दीर्घाय च भूयाय नमः भार्याय च भार्याय च नमः प्रकरणाय च उपकरणाय नमः आधार्याय च आधार्याय च नमः शक्याय च भैर्याय च नमः शक्याय च भार्याय च नमः यज्ञाय च प्रत्याय च नमः किमुद्याय च क्षयणाय च नमः भवत्ये च भवत्ये च नमः गोष्ठाय च कृत्याय च नमः सर्व्याय च गेत्याय च नमः भाग्याय च परेष्ठाय च नमः हृदयाय च गेत्याय च नमः पावं सर्व्याय च दस्याय च नमः सुष्टाय च हरिकाय च नमः लोकाय च लोक्याय च नमः भूम्याय च सोम्याय च नमः पर्ण्याय च भरतशब्दाय च नमः भगवानाय च विद्यते च नमः आकिरते च प्रकिरते च नमो मध्येभ्यो देवानां हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्येभ्यो नमः आनिहतेभ्यो नमः आनिहतेभ्यः गावे अन्नसस्पदे दरिद्रन्येरोहिता येषां पुरुषाणां येषां पशूनां माहेर्माधवमो येषां कीर्तनामोदम् याते रुद्रशिवात्मो शिवा विश्वावेश्वरी शिवा रुद्रस्य वेश्वरी तया नो प्रदीवसे इमानं रुद्राय तपसे कपत्तिने चेद्वीराय भवामे पदिं यथा दशमसद्भिरदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननाथनं मृडानो रुद्रोदनो मे श्रीचेद्वीराय तपसा विदेवते यच्छञ्चयोत्समद्राय देवतादस्यावतमर्कर्मणीनो मानो महान्तवतमानो अर्धकं मानो क्षत्रवतमानो क्षिरं मानो वदेपितरं मोदमातरं क्रियामानस्तन्मो रुद्रवीर्यः मानस्रोगेण हेमान आयुष्मान् भगवोष्मान् अश्वेश्वरीर्यः वीरान्तानो रुद्रभावितो वदीरणविष्मन्तो नमसा विदेवते आरात्ते गोग्नवतो शग्ने क्षेत्रीराय सुन्नमस्मेते अस्तो रक्षात्नो निजदेव पुरुषाजनशर्मयच्छद्विवराः श्रीष्ठुकण्डस्तसमैवानुग्रहणीमोहत्तमुग्रं राजरित्रे रुद्रसवानो अन्यन्ते अस्मन्यवतुसेनाः परिणो रुद्रस्य हेतुगुणत्वपरिश्रेष्ठस्य सुमृतकायोः अवस्थिरामवद्भ्यस्तनुष्वमीवस्तोकायतनयाय वीरष्वमशोरमशोरसमनाभव परमे वृक्षाय वन्दिताय कृत्रिमपदानाचरणामभिपदायै विगीतविनोय धर्मस्य स्तुमः यास्ते सहस्रं हेतयोऽन्यस्मन्यवतुलाः सहस्राणि सहस्रदा बाहुभोस्तव हेतया तासामीशानोपगमपराचीनामुखाकृति सहस्राणि सहस्रशोभे रुद्रादिभूम्याम् एषाकं सहस्रयोजने वदन्मानि तन्मसि अस्मिन् मात्यर्वे दरिक्षे भवानि नीलग्रीवाश्रीघण्टाः सर्वादाक्रमाचराः नीलग्रीवाश्रीघण्टादिवं रुद्रावपश्यिताः ते वृक्षेण स्वस्तिपिता नीलग्रीवाविलोहिताः ते भूतानामधिपतयो विकासमर्पिणः ये अन्येषु विद्यन्तिमात्रेषु विशोचनाय ये भदां प्रतिरक्षयः ये दीर्घानि प्रचलन्ति स्मावन्तो नशक्यः ये एतावन्तश्च भूयावन्तश्च दिशो रुद्राविदस्ते येषां सहस्रयोजने वदन्तानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां ये नरके ये दिव्ये शामन्नं वातो अश्रनमस्ते भ्यो दशप्राचीर्दशरक्ष्यादशप्रतीचेर्दशोचीचेर्दशोद्भास्ते भ्यो नमस्ते नो प्रयन्तु ते यं विष्णो यश्च नोद्वेष्टितं भोजं वे ददामि त्र्यम्बकमीरामे सुगन्धिं प्रतिवर्धनं उर्वारुकमिवन्दनान् मृत्योर्क्षीरमाहुरात् इत्मश्च मे महिश्च मे वेदिश्च मे दिक्ष्याश्च मे सुरश्च मे शमनाश्च मे ग्रावाणश्च मे प्रभश्च मे भरवाश्च मे श्रवणेश्च मे द्रोणकलश्च मे वायुव्याश्च मे बोधपश्च महाधनीयश्च महाग्नीन्द्रश्च मे हविर्दानश्च मे घ्राश्च मे सदश्च मे पुरोडाश्च मे वज्राश्च मे मकरश्च मे शुक्राकारश्च मे अग्निश्च मे शान्ति 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 पार्वती पदये ओम शंभवे नमः ओम नमो भगवते रुद्राय ओम नमस्ते रुद्रमन्योदोषये नमः नमस्ते
नमस्ते अस्तु धर्मणे बाहुभ्यां पतये नमः याते शिवनाशं भवते नमः शिवाचर्याय पतया गौत्रमया याते शिवाधो गौरावायिनी दया सर्वासन्तं यागिरिशन्ताभिषामिषी यामिषं गिरिशन्तः देवि वर्षस्तवे शिवामिकेतनां कुर्माहिकं देवपुरुषं जगत् शिवेन वसात् वागिशाख्यापदामसि यदा सर्वविद्यकरेश्वरं सुवनासम् अध्यवोचति भक्ता प्रथमो दैव्योऽभिषकम् अयैवश्च सर्वाभिजम्पयन् सर्वार्थयातु धान्या असौ व्यस्तां प्रोहरणोपमसंस्मृतः ये चैमाकुं वृत्राभितो दिक्षुश्चिता सहस्रशो वैशाखुण्येन धीमहि असभ्यो वसत्पतिरग्रीभो विलोहितः उदयनं गोपालचन्द्रदर्शनलाहार्य उदयनं विश्वाभूतानि चतुष्टोमयाजनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय वीक्षे अधो ये असतस्मानोऽहं गोकर्णमः प्रमुञ्चधर्मसकभुवयोरात्रियोग्यां याश्चरे हस्तैषवपराता भगवोपा अवदत्तनं सुखं सहस्राक्षरे शुभे निशीलसंज्ञानां काशिकोनस्मनाभव विद्यं धनं प्रवर्तिनो विशल्यो पाणवान्मुक्ता अनेशन्दस्येषमहावदस्य जगतिः याते हेतुर्मीरुष्टमहस्ते भगवते नमो प्रयास्मान् विश्वतस्मने क्षया परिभुजा नमस्ते अस्वायुधाय नाथताय विष्णवे उभाभ्यां तदे नमो बाहुभ्यां तव तन्मने परिते तन्मनो हेतुरस्मान् प्रणक्तु विश्वतः अथो येषु सुपहारे अस्मन् येषं नमो हिरण्यमावे सेनान्ये दिनाञ्चपतये नमो नमो कृषेभ्यो हरिदेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः विद्याय त्रिजीवने पतीनां पतये नमो नमो वृषाय विज्ञानेनां पतये नमो नमो हरिकेशायोपरीतिने पुष्टानां पतये नमो नमो भवसे तेजकां पतये नमो नमो रुद्राय तदाविने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्यायमानां पतये नमो नमो रोहिताय पतये वृक्षाणां पतये नमो नमो बन्धिने वाणिलाय वृक्षाणां पतये नमो नमो भुवन्धये वायुसुताय औषधीनां पतये नमो नमो उच्चै घोषाय ग्रन्थये पतीनां पतये नमो नमः कृष्णलीलाय धावते सत्त्वनां पतये नमः नमः सामानाय व्याधिनः व्याधीनां पतये नमो नमः कृपलाय शङ्किने सेनानां पतये नमो नमो शङ्किने विश्वते दशराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते सायोनां पतये नमो नमो निषेधे परिजनायारण्यानां पतये नमो नमः स्वकादिभ्यो जिताकुन्तभ्यो विष्णुतां पतये नमो नमो श्रीमद्भ्यो नक्षत्रभ्यो प्रवृन्तानां पतये नमो नमः पुष्टिने गिरिजराय प्रवृत्तानां पतये नमो नमः शुभभ्यो जन्मानेभ्यश्च वो नमो नमः आजन्मानेभ्यः प्रतिदानेभ्यश्च वो नमो नमः आयुष्यभ्यो विशुद्धभ्यश्च वो नमो नमः अष्टभ्यो विद्यभ्यश्च वो नमो नमः आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नमः समभ्यो जातभ्यश्च वो नमो नमः स्थिष्टभ्यो दामभ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः व्याधिनीभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नमः पुराणाभ्यश्च ब्रह्मणेभ्यश्च वो नमो नमः वृक्षेभ्यो वृक्षपतिभ्यश्च वो नमो नमः व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमः गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमः विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमः महत्याश्चतुर्लभेभ्यश्च वो नमो नमः रतिभ्यो रतेभ्यश्च वो नमो नमः प्रभेभ्यो रतपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः द्रव्यश्च वो नमो नमः सक्षभ्यो रतकालेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मालेभ्यश्च वो नमो नमः भुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः युक्तभ्यो धनभ्यश्च वो नमो नमः भुजभ्यश्च निभ्यश्च वो नमो नमः स्वभ्यश्च वो नमः नमो भवाय रुद्राय नमः शर्वाय नमः नमो नीलग्रीवाय त्रिकण्ठाय नमः कपर्दिने च भृतयेशाय नमः सहस्राक्षाय च तन्महे नमो वीर्याय च विष्णाय च नमो वीरुष्टमाय च सुमते च नमो बृहस्पताय च वामनाय च नमो भरते च वसीयते च नमो रुद्राय च संपत्मने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आचरे च अजराय च नमः शीघ्राय च दीर्घाय च नमः भूर्याय च वसन्याय च नमः प्रोदस्याय च दीप्ताय च नमो देहाय च नैकाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च प्रगल्भाय च नमो जगन्याय च बुद्ध्याय च नमः सोभ्याय च प्रसन्याय च नमो याम्याय च देव्याय च नमो भूतव्याय च कल्याय च नमः स्तोभ्याय च प्रसाद्याय च नमो मन्याय च कक्षाय च नमः शरणाय च प्रसिद्धाय च नमः आश्रेणाय च श्रुताय च नमः शूराय च पवित्रये च नमो
वर्गिणे च रोगिणे नमो गिरिणे च कवचिने च नमः सुधाय च सुदेवाय च नमो दुर्गोप्याय च अनन्याय च नमो दृष्टवे च प्रभुजाय च नमो लोभाय च परिताय च नमो निषेकिने च सुमते च नमः श्रीक्षे च वेदाय दिने च नमः स्वायुधाय च सन्मने च नमः स्तुत्याय च भक्त्याय च नमः काक्याय च नीत्याय च नमः सोत्याय च सस्याय च नमो कान्ताय च वैशन्ताय च नमः गोप्याय च भट्याय च नमो वश्याय च वश्याय च नमो मेघ्याय च विचित्राय च मणिदिव्याय च तप्याय च नमो वाक्याय च रेष्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तवाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः सान्द्राय च अरुणाय च नमः चन्द्राय च रुद्रमये च नमः उग्राय च भीमाय च नमो अजयवधाय च दूरेवधाय च नमो हस्तेधनीयते च नमो रुद्रेभ्यो हरिकेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च नमोपदे च नमः शङ्कराय च महेश्वराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः कीर्त्याय च पूज्याय च नमः भाग्याय च भाग्याय च नमः प्रतरणाय च उत्तरणाय च नमः आराध्याय च आराध्याय च नमः शङ्कराय च भेद्याय च नमः सत्याय च स्वाध्याय च नमः यज्ञाय च प्रवत्याय च नमः किंचिराय च क्षेणाय च नमः कवर्तिने च पुस्तके च नमः घोष्याय च गद्याय च नमः कल्प्याय च लेख्याय च नमः पाठ्याय च गह्वरेष्ठाय च नमः उदयाय च नेत्राय च नमः पापुंसव्याय च दस्याय च नमः शुष्काय च हरित्याय च नमः लोप्याय च लोप्याय च नमः भोग्याय च भोग्याय च नमः परण्याय च परनश्चाय च नमः पुग्रमाणाय च विप्रदे च नमः आस्तिकदे च प्रकृतिदे च नमः वीर्येभ्यो देवानागुम्बुदेभ्यो नमो विषेणेभ्यो नमो विषिन्नव्येभ्यो नमः आनिरतेभ्यो नमः आमीवतेभ्यः रामे अन्नसत्पदे हरिक्रमेणोहिता येषां पुरुषाणां येषां पशूनां पापेर्मा रोमो येषां किञ्चनामद याते रुद्रशिवा तमो शिवा विश्वावेशति शिवा रुद्रस्य वेशति तया नो प्रजीवते इमानं रुद्राय वदे कमने भेद्रियाय प्रदाने यदा नश्वरद्विवदे दुष्मदे विष्णु प्रचण्डाय अस्मिन्नागं पुराणो दुर्बोधनो हेत्रे चैत्रियाय प्रदादेवते यस्यैरो समदाय देवता दश्यामदरुद्रमणिनो आनो मान्तपदमानो अर्पणमानो चन्द्रपदमानो चिनं मानो हरिद्रं मोदमानं प्रियमानस्तर्वोद्रवीशः मानसो वेदने मानायुष्मानो कोशमानो अश्वेश्वरीशः वीरान्मानो रुद्रामितो वदेरमिष्मतो प्रसाविदेवते आरात्ते गोप्नमुदभूषज्ञे क्षत्रियाय सुनमग्ने अस्तो रक्षादिनो विजयको भगवताः राजरिद्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्योपनिषेणाः परिणो रुद्रस्य हेतुर्गुणत्वपरित्रेषस्य दुर्मतिर्भायोः अवस्थिरा भगवद्दर्शनश्महीकरस्तोपायतनयाय मीडुष्टमशुतमशोनसमनाभव वर्णे वृक्षायतन्विदाय कृत्युपदानाथैनाथग्निप्रदाके इति नव्योहि नमस्ते अस्तुभवः यास्ते सहस्रं वेदे अन्यस्तं भवतः सहस्राणि सहस्रदा बाहुमोत्तमहेतयः तासामीनामोदवपराचीनां ताकुलि सहस्राणि सहस्रशोये रुद्रादिभूम्यानाम् एषाकं सहस्रयोजने वदन्मानि दत्तति मनोरुद्रेभ्यो ये प्रतिज्ञाके चरित्रे ये धिये रामन्नन्वातो वृषभनमस्ते भ्योतजन्माचेतदक्षिणादशक्ति चेतदोहि चेतदोद्वास्तेभ्यो नमस्ते नोपणयन्तते यं कृष्णो यच्च नोद्वेदितं भोजं वेददामि तम्यमगं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्दनान् प्रचोर्मुक्षीयमांसात् यज्ञश्चमे कर्मश्चमे कर्चमे सूर्यश्चमे प्राणश्चमे सुखमेघश्चमे पृथिवीश्चमे दिदिश्चमे दिदिश्चमे धरुश्चमे चक्वरीरक्तयोगिश्चमे यज्ञेन कल्पतां पुष्टमे सामश्चमे सोमश्चमे यजुश्चमे दीक्षाश्चमे तपश्चमे युरश्चमे व्रतश्चमे अहोरात्र्यो पुष्ट्यात्प्रभद्रदशमे यज्ञेन कल्पेतां गर्भाश्चमे ॐ शान्ति शान्ति शान्तिः नमः पार्वतीपतये ओम
तदां कुर्मायकं से पुरुषं जगत् शिवेन वददात्पादिशाच्छावदामसे यदा नः सर्वमित्यगदेक्ष्मं समदासत अध्यवोचति कर्ता प्रथमो दैव्योऽभिषेकः अहीकश्चतसर्वाण्यं वयं सर्वाश्रयातु धान्यः असौ यस्तां गौरणो प्रसुमङ्गलः ये क्षेमाकुं रुद्रापितो दिक्षुष्टिता सहस्रतो वैशाखं भेडहीमहे असौ यो सर्पतिमीलग्रीवो विलोहितः उदयनं गोपालनमहार्यः उदयनं विश्वाभूतानि सृष्टो प्रयासिनः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अतो ये असरस्वानो वन्देभ्यो नमः प्रमुञ्चधन्मनस्वभयोदात्योज्या यास्ते हस्तयो परादाभवोपा अवदर्शनस्वरं सहस्राक्षरे जीर्णल्यानामुखाशिवोरसुमना भव चन्दनकभक्तिनो विशल्यो बाणवाकुङ्गा अनेशन्नस्तेषवावरसिने यादे वेणुष्टमास्ते भूपते तनो तयास्मान् विश्वतस्मै त्वया परिपूजा नमस्ते अस्मायुधायादाय दृष्टवे उभाभ्यां तदेनो बाहुभ्यां तव तन्मने परिते धर्मनो हेति अस्मान् प्रदत्त विश्वतः अतो ईश्वरिस्तवारे अस्मद्विदेवम् नमोहिरण्यवाहे सेनान्ये दिशान्यपदये नमो नमो उच्छेभ्यो हरिकेशेभ्यो पशूनां पदये नमो नमः सत्रिञ्जलाय विषीमते पदीनां पदये नमो नमो प्रभृशाय विद्याधिनेन्द्राणां पदये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्णानां पदये नमो नमो कवचे तेजनां पदये नमो नमो रुद्राय ददाने क्षेत्राणां पदये नमो नमः सूताय हन्त्याय वदनानां पदये नमो नमो रोहिताय स्तवने वृक्षाणां पदये नमो नमो मन्दिरे वाणिजाय वृक्षाणां पदये नमो नमो वन्दे वाणिसंगाय नदीनां पदये नमो नमः वृक्षे घोषाय गृह्णेदेवतीनां पदये नमो नमः कृष्णवीताय धावते सत्पनां पदये नमः नमस्समानाय व्याधीनां पदये नमो नमः भगवाय निषिग्ने स्तेनानां पदये नमो नमो निषिग्ने श्रीमते तस्कराणां पदये नमो नमो वञ्चते परिवञ्चते तायूनां पदये नमो नमो निचेरवे वज्रायान्यानां पदये नमो नमः सुखाभिभ्यो जिगाकुंसभ्यो कृष्णानां पदये नमो नमो शिवभ्यो नक्तञ्चरभ्यो वृन्दानां पदये नमो नमः सुखीश्रे गिरिजाय पञ्चानां पदये नमो नमः शिवभ्यो दर्भागिभ्यश्च वो नमो नमः आसन्मानेभ्यश्च वो नमो नमः आयच्छद्भ्यो विसृभ्यश्च वो नमो नमः स्थिभ्यो विद्यभ्यश्च वो नमो नमः आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नमः सुमद्भ्यो जागभ्यश्च वो नमो नमः शिक्षद्भ्यो तावद्भ्यश्च वो नमो नमः समाभ्यश्च समापतिभ्यश्च वो नमो नमः अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः महाभ्यादीभ्यो विद्यन्तेभ्यश्च वो नमो नमः पुराभ्यश्च ब्रह्मणेभ्यश्च वो नमो नमः वृक्षेभ्यो वृक्षपतिभ्यश्च वो नमो नमः पुरादेभ्यो पुरातपतिभ्यश्च वो नमो नमः गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमः गुरुरूपेभ्यो विष्णुरूपेभ्यश्च वो नमो नमः भक्त्यागुरुदेभ्यश्च वो नमो नमः देभ्यो देभ्यश्च वो नमो नमः गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यश्च वो नमो नमः चन्द्रभ्यश्च वो नमो नमः सकलभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मालेभ्यश्च वो नमो नमः पुण्येभ्यो विशालेभ्यश्च वो नमो नमः ईश्वरभ्यश्च वो नमो नमः हृदयेभ्यश्च वो नमो नमः स्वभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च विष्णुपतये च नमः नीलग्रीवाय च श्रीकण्ठाय च नमः कपर्दिने च वित्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च तदनुगुणे च नमो गिरिजाय च विकटाय च नमो गिरिकृतमाय च शुभने च नमो पुरस्ताय च वामनाय च नमो भवते च वर्षीयते च नमो बुद्धाय च सम्प्रद्मने च नमो अग्र्याय च प्रणमाय च नमो अग्रेधाग्राय च नमः शीघ्र्याय च शीघ्र्याय च नमो भूम्याय च संज्ञाय च नमः सोमस्याय च दीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च वरदाय च नमो मध्यमाय च प्रकल्पाय च नमो जगन्याय च बुद्ध्याय च नमः सौभ्याय च प्रसन्याय च नमो राम्याय च देव्याय च नमो उपद्याय च कल्याय च नमः श्लोक्याय च अवसान्याय च नमो मन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिष्ठाय च नमः आर्षेणाय च अश्वताय च नमः शूराय च अभिधते च नमो वर्मिणे च वरोजने च नमो विलिने च वजिने च नमः सुधाय च सुधेनाय च नमो दुर्गभ्याय च हन्याय च नमो दृष्टवे च प्रमुखाय च नमो दूताय च प्रेताय च नमो निषङ्गिने च श्रीमते च नमः तीक्ष्णे च वेदाय
युधे नमः स्वायुधाय सुदन्मये नमः सुत्याय भक्त्याय नमः काट्याय नीत्याय नमः सूर्याय सरस्याय नमः महात्याय वैशन्ताय नमः गोप्याय भक्त्याय नमः पश्याय वत्साय नमः मेघाय विद्याय नमः दीप्याय तप्याय नमः वाप्याय रेश्म्याय नमः वास्तव्याय वास्तवाय नमः सोमाय रुद्राय नमः साम्राय साधनाय नमः शिवाय विवते नमः उग्राय भीमाय नमः श्रेष्ठाय सूर्यवराय नमः श्रेष्ठनीये नमः श्रेष्ठो नमः ताराय नमः शंभवे नमः योगरे नमः चन्द्राय नमः धराय नमः शिवाय रुद्राय नमः तेजाय पूज्याय नमः भार्याय भार्याय नमः शरणाय शोधनाय नमः आद्याय नमः श्रेष्ठाय भेयाय नमः जगत्याय नमः आद्याय नमः यज्ञाय नमः वत्याय नमः किंचिदाय दक्षिणाय नमः कवचिने नमः वस्ते नमः घोषाय कृत्याय नमः सत्याय वेदाय नमः काट्याय कपरेकाय नमः दयाय वेदाय नमः पापं सत्याय दस्याय नमः शिष्टाय हरियाय नमः लोक्याय चोलक्याय नमः भूयाय नमः पुण्याय नमः कर्णाय नमः नमः पुरमाणाय विद्यते नमः आकृते प्रकृते नमः वक्तिकेभ्यो देवानागुणेभ्यो नमः विशेषेभ्यो नमः विचिन्तेभ्यो नमः आदिभ्यो नमः आमीवतेभ्यः ग्राभे अन्तरस्पदे ग्रन्थीलोहिता येषां पुरुषाणां येषां पशूनां पाठेर्मा लोमो येषां जीवनामलो याते रुद्रशिवात्मनो शिवा विश्वाभेदि शिवा रुद्रस्य वेदि तयानो प्रदीपते इमां रुद्राय पदे कपतिने स्वयंधीराय प्रलामहेमतिं यदा नश्वरस्पदे जलस्पदे विश्वं प्रचन्द्रामे अस्मिन् नामं प्राणो रुद्रो नमः श्रीक्षयधीराय प्रसादिदेवते यत्तेजो चन्द्राय देवतादशानो तपनीरो मानो मानसमानो सर्वमानो उज्जलमानो उदिरं मानो देविरं मोदमातरं प्रियामानसर्वोन्द्रवीर्या मानसोकेतने मानमायुष्मानो कोशमानो अश्वेन्द्रीर्या वीरात्मानो रुद्रवामितो उदीर विश्वन्तो नमसाविदेवते आरात्रे गोप्नो तपोशक्ते क्षेत्रीराय सुन्नमस्मेते हसो रक्षात्मोदरे गोप्रोयदाय नक्षत्रमेष्टध्वराः सुरीकृतं कर्तसंजीवानं मुरन्नभीमोपस्तुमुखं राजरित्रे रुद्रस्वानो अन्यन्ते अस्मन्यवन्तु सेनाः हरिणो रुद्रस्य हेतुर्णत्वपरिद्वेषस्य धर्मतिर्गायो अवस्थिरामगवद्दर्शनश्वमेकस्वोपायतनयायुतया श्रीकृष्णविश्वतमसोनस्मनाभव परमेरुक्षायतन्विदाय कृतिमुसानाजमिना मुनिप्रदागैः विकेतयोहितमस्य सुभवः यास्ते सहस्रं हेतयो नमस्मनुपवत्वाः शास्त्राणि सदा बाहुभोत्तमहेतयः स्वामीशानभगवः पराजीनां काग्रे शास्त्राणि सहस्रशो ये रुद्रादिभूम्याः येषामुदासयोजने वदन्मानि जन्मदे अस्मिन् सहस्रणे त्रैविदेववादी नीलग्रीवाश्रीकण्ठाः सर्वापदान्तमातराः नीलग्रीवाश्रीकण्ठादिवं रुद्रापवसिताः ये वृक्षेषस्पिता नीलग्रीवाविलोहिताः ये भूतानामधिपतयोगिताः ये अन्येषु विद्यन्ति वास्तेषु विगतोजनाः ये पदां प्रदक्षयैनं प्रदायितः ये दीप्तानि प्रचलन्ति सुखावन्तोषङ्गिनः ये एतावन्तश्च भूयाकुंसश्च दिशो रुद्राविदस्ते येषां सहस्रयोजने वदन्मानि जन्मदे नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां ये तरिक्षेतिके दिवे तामन्तं वातो वर्षमिवस्ते भवतसर्वाजेतदक्षिणादशप्रतीचेतसोति चेतसोद्वास्ते भ्यो नमस्ते नो प्रयन्तु ते विष्णो यश्च नो भेषितं भोजं ये ददामि जगन्मय्यामे सुरन्तिपुष्टिवर्धनं उर्वारुणयोवदनात् तत्रोर्मुषीयमामृतात् गर्भाश्चमे वत्साश्चमे द्रवीचमे द्रवीचमे दिव्यवाच्चमे दिव्योभीचमे पञ्चाभीचमे पञ्चाभीचमे त्रिवत्सश्चमे त्रिवत्साचमे तुर्यवाच्चमे तुर्योभीचमे पष्टवाचमे पष्टौभीचमे उषाचमे उषाचमे देहश्चमे नड्भाञ्चमे देवश्चम आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां चक्षुः यज्ञेन कल्पतां श्रोत्रः यज्ञेन कल्पतां महात्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पतां एकाचमे
ಶ್ರೀರಾಮ್. ಮೈಕೆ ಬೇಡ ಬಿಟ್ಬಿಡಿ. ಮೈಕೆ ಬೇಡ ಬಿಟ್ಬಿಡಿ. ಮೈಕ್ ಬೇಡ. ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ರುದ್ರಾಯ. ಓಂ ನಮಸ್ತೆ ರುದ್ರಮನ್ಯೌತೋ ದೈಶವೇ ನಮಃ. ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ತನ್ಮನೆ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ತತೆ ನಮಃ. ಯಾ ದೈಶು ಶಿವತಮಾ ಶಿವಂ ಬಭೂವತೆ ತನು. ಶಿವಾಶರವ್ಯಾಯ ತಪದಯಾನೋ ರುದ್ರಮೃಳಯ. ಯಾ ತೇ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋರಘೋರಾ ಪಾಪಕಾಶಿನಿ. तयानस्तनुभाषन्तमया गिरिशन्ताभिजाकशी. यामिषं गिरिशन्तहस्ते विवर्ष्यस्तवे. शिवां गिरिर्ददां कुर्माहिकं से पुरुषं जगत्. शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि. यथा नः सर्वमिज्जगदनिष्ठं सुमनासत्. अध्यवोचति वक्ता प्रणमोदैकोऽभिषक्. अहीकश्च सर्वाञ्चम्बयन् सर्वाश्च यातु धान्यः. असौ यस्ताम्रो अरुणमुदबभ्रुस्तु मङ्गलः. ये चेमागुं रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशोभैशाकं मेळयीमहे. असौ व्योमसर्पति नीलग्रीवो विलोहितः. उदैनं गोपा अनुषन् उदार्यः. उदैनं विश्वाभूतानि सदुष्टो मृडयातिनः. नमो हस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीनुषे. अधो ये अस्य सत्त्वानो अन्तेभ्यो करं नमः. प्रमुञ्च तन्मनस्तमुभयोरात्तियोज्या. याश्च ते हस्तैषवपरातावतवोप. अवतत्यतनुस्वगं सहस्राक्षते शुते. विशीर्यशल्यानां मुखा शिवो नः सुमना भव. विच्छन्दनक्तभक्तिनो विशल्यो बाणवागुं मुदा. अनेशन्नस्येषव आपुरस्य निषङ्गतिः. या ते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते तनुः. प्रयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा. नमस्ते हस्त्वायुधाय ज्ञानदाय कृष्णवे. उभाभ्यां मुदते नमो बाहुभ्यां तव तन्मने. परिते तन्मनो हेतिरस्मान् पृणक्तु विश्वतः. अथो यैषु चित्तवारे अस्मन्निधेहितं शम्भवे नमः. नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये. नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये. नमो नमः सस्पिञ्जराय कृषीमते पतीनां पतये. नमो नमो बभ्रुषाय विद्यादिनेन्द्राणां पतये. नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये. नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये. नमो नमो रुद्राय तथा विनेक्षेत्राणां पतये. नमो नमः स्थूलाय अन्त्याय वनानां पतये. नमो नमो रोहिताय समतये वृक्षाणां पतये. नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये. नमो नमो भुवन्तये वारिवस्मृताय औषधीनां पतये. नमो नमो उच्चये घोषाय ग्रन्थयते पत्नीनां पतये. नमो नमः कृष्णमीताय धावते सत्त्वनां पतये नमः. नमः सामानाय दिव्यादिनाव्यादिनीनां पतये. नमो नमः ककुवाय निषङ्गिणे सेनानां पतये. नमो नमो निषङ्गिन इषुतिमते तस्कराणां पतये. नमो नमो वञ्चते परिवञ्चते सायूनां पतये. नमो नमो निषेधते परिचरायारण्यानां पतये. नमो नमः सृगादिभ्यो जिगागुं सद्भ्यो मुष्करां पतये. नमो नमो शिवभ्यो नक्कञ्चरत्यप्रवृन्दानां पतये. नमो नमः उष्णीषिणे गिरिचराय कुरुञ्चानां पतये. नमो नमः विषुमभ्यो धन्वादिभ्यश्च वो नमो नमः. धन्वानेभ्यः प्रतिदधाने
सद्यो विशुद्धभ्यश्च वो नमो नमो सद्यो विद्यभ्यश्च वो नमो नमः आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नमः स्वभ्यो जागभ्यश्च वो नमो नमः कृष्णभ्यो दावभ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अक्षेभ्यो सभापतिभ्यश्च वो नमः व्याधिनीभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नमो गृहाभ्यश्च ब्रह्मणेभ्यश्च वो नमो नमो कृच्छेभ्यो वृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः सुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रतेभ्यो रतेभ्यश्च वो नमो नमो रतेभ्यो रतेभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः रक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुण्यश्रेभ्यो विशालेभ्यश्च वो नमो नमः इषुभ्यो धन्मभ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्च वो नमो नमः श्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः प्रवर्तिने च विदग्धकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिजाय च श्रीकृष्णाय च नमो वेणुत्तमाय चेषुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वशीयसे च नमो वृद्धाय च संवृद्धये च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्र्याय च शीघ्राय च नमः पूर्ण्याय च अपस्वन्याय च नमः स्रोतस्याय च दीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च प्रगल्भाय च नमो जगन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्गाय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च कल्याय च नमः श्लोक्याय च अपसान्याय च नमो अन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च आशुषेणाय च आशुरताय च नमः शूराय च उपनिन्दते च नमो वर्मिणे च वरूपिणे च नमो बिल्विने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च अनन्याय च नमो कृष्णवे च प्रभुषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निरङ्गिने चेषु धिमये च नमः श्रीक्षेषवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पत्याय च नमः काट्याय च नीत्याय च नमः सूर्याय च सरस्याय च नमो नाभ्याय च वैशन्ताय च नमः कोप्याय च भट्याय च नमो वश्याय च वश्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईन्द्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेष्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्काय च पशुपतये च नमो उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो अन्ते च हनीयते च नमो रुद्रेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्काराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च महेश्वराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः वीर्याय च कूल्याय च नमः भार्याय च भार्याय च नमः प्रसरणाय रोत्तरणाय च नमः आचार्याय च आचार्याय च नमः शक्राय च वेद्याय च नमः शिरस्याय च प्रभात्याय च नमः हिरण्याय च प्रवत्याय च नमः विदुंशिलाय च क्षेणाय च नमः प्रवर्तिने च पुरस्तये च नमो गोष्ठ्याय च कृत्याय च नमः स्तर्भ्याय च गेह्याय च नमः काट्याय च कप्पलेशाय च नमो हृदयाय च निवेष्ट्याय च नमः पापुंसव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो गौप्याय चोलप्याय च नमः पूर्ण्याय च सूर्ण्याय च नमः पर्ण्याय च पर्णशल्याय च
प्रकृतितेज प्रकृतितेज नमो प्रकृतिभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्मत्तेभ्यो नमः आदिमतेभ्यो नमः आनिमत्तेभ्यः प्राप्ते अन्नसत्पदे दरिद्रं नीललोहिता येषां पुरुषाणां येषां पशूनां मा वेर्मा रोमो येषां किञ्चनामवत् याते रुद्रशिवा तनो शिवा विश्वाः वेशति शिवा रुद्रस्य वेशति तया नो मृतजीवसे इमानं रुद्राय तपसे कपर्दिने जयद्वीराय प्रवरामहे मतिं यदा नश्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन् नरातुरम् प्राणो रुद्रो तनो मयस्पति जयद्वीराय नमसा विधेमते यज्ञञ्जयोश्चानुदायते विधातरश्यामतवरुद्रप्रणीतो मानो महान्तमतमानो अर्पणं मानो उक्षन्तमतमानो उक्षितम् मानो बलीर्विरनमोदमाचरं प्रियामानस्तनुवो रुद्रवीर्यः मानस्तोकेतनये मान आयुष्मानो घोषमानो अश्वेषु वीर्यः वीरान् मानो रुद्रभामितो बलीर्विष्मन्तो नमसा विधेमते आरात्ते भोजनप्रभूषणे जयद्वीराय सुन्दमस्मेते अस्तु रक्षाजनो हरितदेव प्रोजदानश्चर्म यच्छग्निवरः सुरेन्द्ररङ्गत्तदमयुवानं मृदन्नभीमो सहस्रमुद्रम् पुराचरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निवबन्धुसेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्प्रणक्तपरिद्वेषस्य दुर्मतिरकारोः अवस्थिरा भगवद्दत्तमस्वमीत्रलोकाय तनयाय मृडया देवस्तम शिवतम शिवो नः सुमना भव परमे वृक्षायुधं निधाय कृत्यं वसान आचरविनाशं विप्रदागैः विकीर्तयोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रं हेतयोऽन्यमस्मन्यमबन्धुराः सहस्राणि सहस्रदा बाहुवोत्सव हेतयः तासामीशानो भगवः पराधीनां काकुली सहस्राणि सहस्रयो ये रुद्रानविभूम्याः येषां सहस्रयोजने वदन्वानि दन्वति अस्मिन् महत्कर्णवे अन्तरिक्षे भवामि नीलग्रीवाणि शिखण्डाः सर्वाः समाचराः नीलग्रीवाणि शिखण्डाः युवकं रुद्रामुपश्रिताः ये वृक्षेषु शक्तिञ्जरा नीलग्रीवाभियोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासक्तवर्तिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु विपतो जनाः ये पदां परिरक्षयैनन्ददायुक्तिदः ये तीर्थानि प्रचलन्ति श्रावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च पूजाकुं सच्चदिशो रुद्राभिदस्ते येषाकुं सहस्रयोजने वदन्तानि दन्वति नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां ये अन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषमस्तेभ्यो दश प्राचे दश दक्षिणा दश प्रदेशे दशोदीचे दशोद्वास्तेभ्यो नमस्ते मां मृडयन्तु तेजं जिष्मो यज्ञनोऽग्रे शिवं भोजं मे ददामि त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनां मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यवोषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु ब्रह्मस्त्वमयस्य सुतन्वायो विश्वस्य क्षयति वेशनस्य यश्वामहे सौः मनसाय रुद्रं नमो देवमसन्तुलस्य अयं मे अस्तु भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्ववेशयोऽयं विश्वाभिमर्शनः एते सहस्रमैनं वाशां मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वान् वयजामहे मृत्यवे स्वाहा ॐ
एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकविंशतिश्च मे त्रयस्त्रिंशतिश्च मे चतुस्त्रिंशतिश्च मे नवदश मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे षष्टिविंशतिश्च मे द्वात्रिंशतिश्च मे षट्त्रिंशतिश्च मे चत्वारिंशतिश्च मे चतुश्चत्वारिंशतिश्च मे पञ्चचत्वारिंशतिश्च मे पादश्च प्रथमश्च चतुश्च सुवश्च मूर्धाश्च तृतीयश्चान्त्यायश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च क्रीडादेवो बृहस्पतिरुक्ता बलानि शकुंसृषे देवासोत्तमा चक्रुर्मा धर्मा माहिंसे मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुवदे देवेभ्यो वाचमुद्यासनं शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो नमन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ಶ್ರೀ ಯಾವುದು ನಾವು ಇವತ್ತು ಮಹಾರುದ್ರ ಸಹಿತ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಿಮಗೆ 7ವರೆಗೆ ಮುಗಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಪುರುಷ ಸೂಕ್ತ ಎಲ್ಲ ಹೇಳಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಹಾರುದ್ರ ಹೇಳಿರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಅದನ್ನ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನಿಮಗೆ 7ವರೆಗೆ ಮುಗಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಆ ಕಷಾಯದ ವಿರಾಮ 15 ನಿಮಿಷ ತಗೊಂಡಿರೋದ್ರಿಂದ 7:45 ಆಗ್ಬೋದು. ನಮಗೆ ಸಮಯವೂ ಮುಖ್ಯ, ತುಂಬಾ ದೂರದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅದರಿಂದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಭೆ ಕೇಳಿ ಈಗ ನಾವು ಮುಂದಿನ ಪೂಜೆಗೆ ಹೋಗ್ತೇವೆ. ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ಸಿ ओम यज्ञोपवीतं परमं पवित्रतया प्रकृति सहजं पुरस्तात् आयुषं अग्निमुद्रमं शुभ्रं यज्ञोपवीतं परमं सुतेजः महालक्ष्मी समेत सत्यनारायण स्वामिने नमः। यज्ञोपवीतार्थं पुष्पाणि समर्पयामि। दण्डद्वारान्तुलदर्शानित्यप्रशाख्यभीषणैः ईश्वरैवं सर्वभूतानां तामिनोतद्वैश्यं महालक्ष्मी समेत सत्यनारायण स्वामिने नमः। द्वितीयपरमं समर्पयामि। आयनेते परायणे रूपारोहणपुष्पणैः राष्ट्रपुण्डरीकाणि समुद्रस्य अनन्तरनाथं अक्षतां समर्पयामि। योपां पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पुष्पान् भवति चन्द्रमावां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पुष्पान् भवति पुष्पवारिकां समर्पयामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नमोऽस्तुते। महालक्ष्मी समेत महाविद्यालयं कुङ्कुमपूर्णं समर्पयामि। पूजां करिष्ये। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविन्दाय नमः, ओम विष्णुवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम मित्राय नमः, ओम गणपतये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम कृष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम नीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम पवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः, ओम श्री सवितृसूर्यनारायणाय नमः। अथ अंगपूजां करिष्ये। ओम सत्यदेवाय नमः पादौ पूजयामि। ओम सत्यात्मने नमः पूजयामि। ओम सत्यनिधये नमः ध्याने पूजयामि। ओम सत्यसंकल्पाय नमः
सत्याधीशाय नमः पूर्वं पूजयामि ओम सत्यरूपाय नमः नागं पूजयामि ओम सत्यदेव्याय नमः ध्रुवं पूजयामि ओम सत्यवटवे नमः कटिं पूजयामि ओम सत्योदराय नमः उदरं पूजयामि ओम सत्यधर्माय नमः हृदयं पूजयामि ओम सत्यकामाय नमः पार्श्वं पूजयामि ओम सत्येशाय नमः पृष्ठदेहं पूजयामि ओम सत्यपरायणाय नमः स्तम्भं पूजयामि ओम सत्यशौर्याय नमः भावं पूजयामि ओम सत्यमोक्षाय नमः तत्त्वं पूजयामि ओम सत्यसंतुष्टाय नमः कण्ठं पूजयामि ओम सत्यवेदाय नमः वदनं पूजयामि ओम सत्याच्युताय नमः नासिकां पूजयामि ओम सत्यशर्माय नमः श्रोत्रे पूजयामि ओम सत्यपूर्णाय नमः नेत्रे पूजयामि ओम सत्यौषधाय नमः भ्रुवं पूजयामि ओम सत्यानन्दाय नमः भ्रुवमध्यं पूजयामि ओम सत्यवपुषे नमः ललाटं पूजयामि ओम सत्यग्रहरूपिणे नमः शिरं पूजयामि ततः पत्रपूजां करिष्ये ओम सत्यदेवाय नमः तुलसी समर्पयामि ओम सत्यात्मने नमः जगदीपं समर्पयामि ओम सत्यविभवाय नमः कल्पपत्रं समर्पयामि ओम सत्यसंकल्पाय नमः बिल्वपत्रं समर्पयामि ओम सत्याधीशाय नमः गुरुवारेपत्रं समर्पयामि ओम सत्यरूपाय नमः जगतिकापत्रं समर्पयामि ओम सत्यदेव्याय नमः भर्गपत्रं समर्पयामि ओम सत्यौषधाय नमः रत्नपत्रं समर्पयामि ओम सत्योदराय नमः करवीरपत्रं समर्पयामि ओम सत्यधर्माय नमः समर्पयामि ओम सत्य कामाय नमः भाचीपत्रं समर्पयामि ओम सत्य ज्येष्ठाय नमः मणिकापत्रं समर्पयामि ओम सत्यपुरुषाय नमः विरोधिकापत्रं समर्पयामि ओम सत्यशौर्याय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि ओम सत्यपुरुषाय नमः भाग्यपत्रं समर्पयामि ओम सत्यसंतुष्टाय नमः राज्ञीपत्रं समर्पयामि ओम सत्यवीराय नमः बद्रीपत्रं समर्पयामि ओम सत्याच्युताय नमः देवदापत्रं समर्पयामि ओम सत्यशर्मणे नमः शनिपत्रं समर्पयामि ओम सत्यपूर्णाय नमः शूलपत्रं समर्पयामि ओम सत्येश्वराय नमः आमलकपत्रं समर्पयामि ओम सत्यहृदयाय नमः सत्यानंदाय नमः वटपत्रं समर्पयामि ओम सत्यवपुषे नमः कमलपत्रं समर्पयामि ओम सत्यग्रहरूपिणे नमः वेणुपत्रं समर्पयामि तथा लक्ष्मी पूजा करिष्ये ओम महालक्ष्मी नमः ओम कमलायै नमः ओम पद्मासनायै नमः ओम कौमायै नमः ओम चंडिकायै नमः ओम अनघायै नमः ओम रमायै नमः ओम पीताम्बरधारिण्यै नमः ओम दिव्यगन्धानुलेपनायै नमः ओम हरिप्रियायै नमः ओम इंदिरायै नमः ओम लोकमात्रे नमः ओम मंगलायै देवतायै नमः ओम भार्गव्यै नमः ओम क्षीरसागरकन्यकायै नमः ओम शिवदायै नमः ओम नारायण्यै नमः ओम दैत्यनिपरिहारिण्यै नमः ओम सदाशिवपूजितायै नमः लक्ष्मी पूजां समर्पयामि अष्टोत्तरशतनाम पूजां करिष्ये ओम सत्यदेवाय नमः ओम सत्यात्मने नमः ओम सत्यरूपाय सत्यभूताय नमः ओम सत्यपुरुषाय नमः ओम सत्यनाथाय नमः ओम सत्यसाक्षिणे नमः ओम सत्ययोगाय नमः ओम सत्यज्ञानाय नमः ओम सत्यज्ञानप्रियाय नमः ओम सत्यहृदये नमः ओम सत्यसंभवाय नमः ओम सत्यकामाय नमः ओम सत्यप्रभवे नमः ओम सत्येश्वराय नमः ओम सत्यकर्मणे नमः ओम सत्यपवित्राय नमः ओम सत्यमंगलाय नमः ओम सत्यगर्भाय नमः ओम सत्य प्रजापते नमः ओम सत्य विक्रमाय नमः ओम सत्य सिद्धिदाय नमः ओम सत्याच्युताय नमः ओम सत्यवीराय नमः ओम सत्यबोधाय नमः ओम सत्यधर्माय नमः ओम सत्याग्रजाय नमः ओम सत्यसंतुष्टाय नमः ओम सत्यवराहाय नमः ओम सत्यपरायणाय नमः ओम सत्यपूर्णाय नमः ओम सत्यौषधाय नमः ओम सत्यशाश्वताय नमः ओम सत्यप्रवर्धनाय नमः ओम सत्यज्येष्ठाय नमः ओम सत्यश्रेष्ठाय नमः ओम सत्यधर्मविक्रमणे नमः ओम सत्यधर्मिणे नमः ओम सत्यमेधाय नमः ओम सत्याधीशाय नमः ओम सत्यप्रभवे नमः ओम सत्यकालाय नमः ओम सत्यवत्सलाय नमः ओम सत्यवसवे नमः ओम सत्यमोघाय नमः ओम सत्यरुद्राय नमः ओम सत्यब्रह्मणे नमः ओम सत्यामृताय नमः ओम सत्यवेदाकाय नमः ओम सत्यचतुरात्मने नमः ओम सत्यभोक्त्रे नमः ओम सत्यश्रुते नमः ओम सत्यार्चिताय नमः ओम सत्येश्वराय नमः ओम सत्यसंकराय नमः ओम सत्यसत्काय नमः ओम सत्यमाय नमः
ओम सत्यवेदाय नमः ओम सत्यवेद्याय नमः ओम सत्यपीयूषाय नमः ओम सत्यमोहाय नमः ओम सत्यमायाय नमः ओम सत्यसुरांगाय नमः ओम सत्यसागराय नमः ओम सत्य तपस्वे नमः ओम सत्यसिंहाय नमः ओम सत्यामृताय नमः ओम सत्यलोकपालकाय नमः ओम सत्यस्थिराय नमः ओम सत्यौषधाय नमः ओम सत्यविश्वासाय नमः ओम सत्यसमर्थाय नमः ओम सत्याम्बुजाय नमः ओम सत्यवाक्याय नमः ओम सत्यगुरवे नमः ओम सत्यन्यायाय नमः ओम सत्यसाक्षिणे नमः ओम सत्य संप्रदाय नमः ओम सत्य संप्रदाय नमः ओम सत्य प्रणये नमः ओम सत्यवायवे नमः ओम सत्यशकराय नमः ओम सत्यानंदाय नमः ओम सत्यादिराजाय नमः ओम सत्यश्रीपादाय नमः ಈಗ ಮಂಗಳಾರತಿ ಆಗುತ್ತೆ. ನಾರಾಯಣ ಸೂಕ್ತದೊಂದಿಗೆ ಮಂತ್ರಪುಷ್ಪ ಕಥೆಯನ್ನ 5 ಕಥೆಗಳು ಓದೋದಿಲ್ಲ. 5 ಕಥೆಗಳ ಸಾರಾಂಶವನ್ನು 5 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತೆ. ಒಟ್ಟು ನಮಗೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮುಗಿಸೋಣ. ನಾನೇನು ಮತ್ತೆ ಕೊನೆ ಹೇಳಕ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ನಾವು ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ಇರಬೇಕು. ಆ ನಂತರ ನಮ್ಮ ರುದ್ರ ಬಳಗದಿಂದ ಸೂಚನೆ ಇರುತ್ತೆ. ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈಗ ನಾವು ಮಂಗಳಾರತಿ ನೈವೇದ್ಯ ಮತ್ತು ಮಂಗಳಾರತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಕೂಡಿರೋಣ.
नक्षत्रं भवति तीर्थं वा एतत् कर्म यदस्वमेन समृद्धै पूर्णं ददाति मधुव्योसानीति एकदा ब्रह्मण उपहरति एकदैव यजमानायुष्तेजो ददाति विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। विद्महे कमलसमाय धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। देवं विश्वाक्षं विश्वशम्भुवं विश्वनारायणं देवमक्षरं परमं पदं विश्वतः परमानित्यं विश्वं नारायणं हरिं विश्वमेवेदं पुरुषस्तद्विश्वमुपजीवति पतिं विश्वस्यात्मेश्वरकं शाश्वतं शिवमच्युतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायण परो ज्योतिरात्मा नारायण परः नारायण परं ब्रह्म नारायण परः नारायण परो ध्यानं नारायण परः यच्च किञ्चिच्चरः सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः अनन्तमव्ययं कलियुगं समुद्रेयं विश्वशम्भुवम् पद्मकोशप्रतीकाशकं हृदयं चाप्यधोमुखम् अधो निष्ठापितस्यां तेनाभ्यामुपरि तिष्ठति बालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत् सन्ततं शिलाभिद्गुलं पत्याकोशसन्निभं तस्यान्ते सुचिरकं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महानग्निर्विश्वार्थिर्विश्वतोमुखः सोग्रभुग्रिपदन्निष्ठं नाहारमजरकविः ीरभूतमनश्चारीरश्मयस्तस्य सन्ततः सन्तापेति सन्देहमापादतमकः तस्य मध्ये वह्निशिखा अणियोद्भाव्यवस्थितः नीलतो यतमध्यस्था विद्युल्लेखे वभास्वरः नीवारशोकवद्गन्धी पीताभासनोपमा तस्याः शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः ब्रह्म सैव सहरिश्रेष्ठोऽक्षरः परमस्वराट् सत्यं परं ब्रह्म पुरुषं कृष्णपिङ्गलम् उत्परेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महादेवी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् राजाधिराजाय प्रसह्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः यो वेदादो प्रोक्तो वेदान्तेन प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिरस्य परस्य महेश्वरः महालक्ष्मी समेत सत्यनारायण स्वामिने नमः आवाहित सर्वेभ्यो देवताभ्यो नमः वेदोक्तमन्त्रपुष्पं समर्पयामि शान्ताकारं कुजलशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं एकवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं
विद्यागम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् श्री महालक्ष्मी समेत सत्यनारायण स्वामी नमः। वेदोक्त मंत्र पुष्पं समर्पयामि प्रदक्ष नमस्कारं समर्पयामि पुनः पूजां करिष्ये चित्रं समर्पयामि कामरं समर्पयामि नृत्यं दर्शयामि गीतं श्रावयामि आन्दोलनारोहणं समर्पयामि अश्वारोहणं समर्पयामि गजारोहणं समर्पयामि रथारोहणं समर्पयामि वेदपारायणं समर्पयामि समस्तराज्यप्रचार शक्तिप्रचार भक्तिप्रचार प्रचारं समर्पयामि यस्य स्मृत्या च नामस्य पूजा योगं सम्पूर्णकार्याणि सद्यो वन्दे समस्ततं मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जनार्दना यत्पूजादेव परिपूर्णतदस्तु मे अनेन अस्माकं कृतपूजाविधानेन भगवान् सर्वात्मकः पार्वती परमेश्वरः लक्ष्मी सत्यनारायणस्वामी सुखीर्वाक्प्रसन्नाः मध्ये मंत्रतंत्र स्वरवर्ण ध्यान में लोकदर्शनकार्यं नामत्रयं करिष्ये अच्युताय मनन्ताय गोविन्दाय वत्सलाय मनन्ताय गोविन्दाय महच्युताय गोविन्देभ्यो नमः। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा अध्यात्मनामात्मैर्भावात् करोमि यत् सर्वं परस्मै नारायणायेति समर्पयामि। सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु। ನಾವು ಅಲ್ಲಲ್ಲಿಂದಲೇ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಇಷ್ಟು ಜನ ರುದ್ರ ಬಳಗದಿಂದ ಇಷ್ಟು ರುದ್ರ ಪಾರಾಯಣ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ನಾವು ರುದ್ರ ಪಾರಾಯಣ ಇದೇ ಮೊದಲು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಎರಡು ದೇವತೆಗಳ ಪೂಜೆ ಮಾಡುವಾಗ ಎಲ್ಲ ಉಪಚಾರಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಭಗವಂತನಿಗೆ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಹೆಸರು ಕೊಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಹೊರತು ಭಗವಂತ ಒಬ್ಬರೇ ಏಕ ಏವ ಪ್ರಭುರ ದ್ವಿತೀಯ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಸಂಕಲ್ಪಿತ ನಿಯಮದಂತೆ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದನ್ನ ಉಪಚಾರಗಳಲ್ಲಿ ಕೊರತೆಯನ್ನು ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮ ನೋಡೋದು ಉಪಚಾರಗಳನ್ನೆಲ್ಲ, ಅವನು ನೋಡೋದು ನಮ್ಮ ಭಕ್ತಿಯನ್ನು ನೋಡೋದು ಶ್ರದ್ಧೆಯನ್ನ ಅಂತ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಈ ಒಂದು ಪೂಜಾ ಫಲದಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹುಟ್ಟು ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರಬೇಕು, ನಮ್ಮ ಸನಾತನ ಧನ ಉಳಿಯಬೇಕು, ನಮ್ಮ ವಿರೋಧಿಗಳು ನಾಶ ಆಗಬೇಕು, ಗೋ ಸಂತತಿ ಉಳಿಯಬೇಕು, ಸ್ತ್ರೀ ಸಂತತಿ ನಮಗೂ ಉಳಿಯಬೇಕು, ಸಂತಾನ ವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಹಿಂದೂಗಳಲ್ಲಿ. ಇದು ಹೇಳುವಂತ ಸಮಯ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇದೆಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ನಮಗೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ, ದಯವಿಟ್ಟು ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋಣ. ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ರತದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಒಂದೊಂದು ಕಥೆ ಕೇಳೋದು. ಅದರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ 5 ಕಥೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತೀವಿ. ಪರಮಾತ್ಮ ಯಾಕೆ ಈ ಒಂದು ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ 5 ಕಥೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಕಥೆ. ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆಗೆ 5 ಕಥೆ ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಸೂತ್ರ ಇದೆ, ಒಂದು ರಹಸ್ಯ ಇದೆ. ಏನಂದ್ರೆ ಮೊದಲನೆಯ ಕಥೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಪೂಜಾ ವಿಧಾನವನ್ನೇ ಹೇಳಿಕೊಡ್ತಾರೆ. ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆಯನ್ನ ಯಾರು ಎಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಆ ಒಂದು ಕಥೆಯ ಸಾರಾಂಶ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆಯನ್ನ ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೂ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ಹೇಗೆ ಬೇಕಾದ್ರೂ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಒಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಏಕೈಕ ವ್ರತ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆ. ಹೀಗೆ ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಪುರಾಣಿಕರು ಪುರಾಣಿಕರು ತಿಳಿಸುವಂತಹ ಸ್ಕಾಂದ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಪೂಜಾ ವಿಧಾನವನ್ನು ಹೇಳಿಕೊಡ್ತಾರೆ ಒಂದನೇ ಕಥೆಯಲ್ಲಿ. ಇನ್ನು ನಮಗೆ ನಾವು ಮನುಷ್ಯ ಮಾತ್ರ ನಾವು ಮಾತಾಡಬೇಕು. ಇಡೀ ಮನುಷ್ಯ ಪರಮಾತ್ಮನ ಸೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಾಣಿ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಬದುಕುತ್ತೆ. ಮನುಷ್ಯ ಮಾತ್ರ ನಾವು ಸಂತ ಜೀವಿಯಿಂದ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಮತ್ತು ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಬದುಕಿರ್ತೀವಿ. ಹೀಗೆ ಒಂದು ಪರಮಾತ್ಮನ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ 4 ವರ್ಗಗಳು ಸೃಷ್ಟಿಯಾಯಿತು. ಅವರವರ ಗುಣಕರ್ಮಗಳು ಸ್ವಭಾವಗಳು ಮಾಡೋ ಕರ್ಮಗಳಿಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನೇ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದಂತೆ 4 ವರ್ಣಗಳಿವೆ. ನಾವೆಲ್ಲ 4 ವರ್ಣಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ 4 ವರ್ಣಗಳು ಇರುತ್ತೆ. ಯಾವುದೋ ಒಂದು ವರ್ಣ ಪ್ರಧಾನವಾಗಿರುತ್ತೆ, ಅದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ವರ್ಣ ಆಗಿರುತ್ತೆ. ಈ ಜಾತಿ ಅನ್ನುವುದು ಆನಂತರದಲ್ಲಿ ಬಂದು ಸೇರಿಕೊಂಡಿದ್ದು. ಜಾತಿಗಳು ಎಂದು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಲ್ಪಟ್ಟಿಲ್ಲ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಿನ 4 ಕಥೆಗಳಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಕೂತ್ಕೋಬೇಕು. 4 ಕಥೆಗಳಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮ ಅದು ನಮ್ಮ ಸ್ಕಾಂದ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಒಬ್ಬ ಕ್ಷತ್ರಿಯ, ಒಬ್ಬ ವೈಶ್ಯ, ಒಬ್ಬ ಶೂದ್ರ. ಕಥೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಆಮೇಲೆ ಒಬ್ಬ ಸೌದೆ ಮಾರೋನು, ಆಮೇಲೆ ಒಬ್ಬ ವರ್ತಕ, ಒಬ್ಬ ಕ್ಷತ್ರಿಯ. ಈ 4 ಜನಗಳು ಕೂಡ ತಮ್ಮದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು, ಪರಮಾತ್ಮನ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು ಅಂತ ನಾವು ಕಥೆಯಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೀವಿ. ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯ ಕಥೆಯನ್ನು ಒಂದು ಸಾರಿ ಓದಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಆ ಕಥೆ ಮತ್ತೆ ನಾವೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಲಿದೆ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಅದು ಒಂದು ಸಾರಿ ಈ ಕಥೆಯನ್ನು ಯಾಕೆ ಬರೆದ್ರು, ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆ ಏನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಾಗ ನಮಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಗೋಚರ ಆಗುತ್ತೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಕರ್ಮ ನಿರತರಾಗಿರಬೇಕು, ಸದಾ ವೇದಾಧ್ಯಯನವನ್ನು ಮಾಡಿ ಲೋಕಕ್ಕೆ ಕಲ್ಯಾಣವನ್ನು ಬಯಸಬೇಕು, ಆ ವೃತ್ತಿಯಲ್ಲೇ ಮುಂದುವರಿಯಬೇಕು. ಆಗ ಪರಮಾತ್ಮ ಅವರ ಯೋಗಕ್ಷೇಮವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರೆ.
ಅದೇ ತರ ಇನ್ನು ಸೇವೆ ಮಾಡುವಂತವರು ನಾವು ಅದನ್ನ ಶೂದ್ರರು ಅಂತ ಕರೆಯೋಣ. ಅವರು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ನಾಯಕತ್ವ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಊರುಗಳಿಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರನ್ನ ಶೂದ್ರರು ಅಂತ ಪದ ನಾವು ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅರ್ಥೈಸಬಾರದು. ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನೋಡಿ ಸೌದೆ ಮಾರುವವನು ಸೌದೆ ತಂದುಕೊಡ್ತಾರೆ, ಈಗ ಯಾರನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೀಗೆ ಒಬ್ಬ ಸೌದೆ ಮಾರುವವನು ಕೂಡ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮನನ್ನ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪೂಜಿಸಿದ್ರು ಬರೀತಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಕಥೆ ಇರುತ್ತೆ. ಇನ್ನ ವರ್ತಕರು ವೈಶ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅವರು ಧನ ಸಂಪಾದನೆ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಅವರ ಒಲವು ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಅದೇ ಪ್ರಧಾನ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಗೌಣ ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನ ಹೇಳಿ ಆ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಅವ್ರು ಬುದ್ಧಿ ಬರೋದರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಪವಾದ ಬರೋದು ಬುದ್ಧಿ ಮಾಡೋದು ಹೀಗೆಲ್ಲ. ಆ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂದೇಶ ಇರುತ್ತೆ, ನಮಗೆ ನಮಗೆ ಯಾರೇ ಆಗ್ಲಿ ಏನೇ ಅಪೇಕ್ಷೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಈಡೇರಿಸ್ತಾರೆ ಅಂತ. ಆ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಕೇಳಿಕೊಂಡ್ರೆ ಅವರು ವರ ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿದೀವಿ ನಾವು. ಆಮೇಲೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಸತ್ಯವನ್ನು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ. ಸತ್ಯವನ್ನು ಅದನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಹೇಳಿ ಸತ್ಯ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಆ ಒಂದು ಕಥೆಯಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಇನ್ನ ಕ್ಷತ್ರಿಯರು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಅವರಿಗೆ ಸಹಜವಾಗಿ ಅವ್ರಿಗೊಂದು ದರ್ಪ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ದರ್ಪ ಬಂದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೊಂದು ಕಥೆ. ರಾಜ ಗೋಪಾಲಕರು ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಕಥೆ ಕೇಳಿದೀವಿ ನಾವು, ಅದನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಹೀಗೆ 4 ವರ್ಣದವರು ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮನನ್ನ ತಮ್ಮ ವರ್ಣಾಶ್ರಮ ಧರ್ಮವನ್ನು ಪಾಲಿಸ್ತಾ ಪರಮಾತ್ಮನ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಪರಮಾತ್ಮ ಬೇಗ ಒಲಿತಾನೆ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ನಾವು. ಕಥೆಯನ್ನ ಒಂದು ಭಾಗ, ಆದರೆ ಪರಮಾತ್ಮನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಮಾನರು ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ತಿಳಿಸಬೇಕು. ಇದು ನಾವೆಲ್ಲ ನಾವು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಕಥೆಯನ್ನ ಓದೋದು ಬಿಟ್ಟು ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ಹೇಳಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಯಾವುದು ಇರಬಾರದು, ಸಾಮಾಜಿಕ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಯಾವುದು ತೊಡಗಾಗಿದೆಯೋ, ಜಾತಿ ಭೇದ, ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಜಾತಿ ಆಗ್ಬೇಕು ಸ್ಥಾನಮಾನ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಈ ಜಾತಿಗಾದ್ರೆ ಆ ಜಾತಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಇವರಾದ್ರೆ ಅವ್ರು ಹೋಗ್ತಾರೆ. ಈಗ ರಾಷ್ಟ್ರ ಹೇಗೆ ಉದ್ಧಾರ ಆಗೋದು? ಈ ಜಾತಿ ಭಾಷೆಗಳನ್ನ ಮೀರಿ ಅಚ್ಚಾರಿತ್ಯ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ರಾಷ್ಟ್ರವನ್ನು ಆಡಬೇಕು. ನಾವೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದಷ್ಟೇ. ಅಂತಹ ರಾಷ್ಟ್ರ ಪುರುಷರಿಗೆ ನಾವು ಸಂರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ರಾಜತಾಂತ್ರಿಕರು ಯಾರು ಭಾರತವನ್ನು ತಮ್ಮ ಚಾತುರ್ಯದಿಂದ ರಕ್ಷಿಸ್ತಾರೋ, ವಿಶ್ವಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇರುತ್ತೋ ಅಂತವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ. ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು ಮಳೆ ಬೆಳೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಲೆಕ್ಕಿಸದೆ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಒತ್ತೆಗೆ ಇಟ್ಟು ಅವರು ರಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಅವರ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಹೀಗೆ ಅವರಿಗೆ ಸಪೋರ್ಟಿಂಗ್ ಸ್ಟಾಫ್ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿ ಒಟ್ಟಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರು ಇರ್ತಾರೋ ಅವರೆಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ಕೇಳುವಂಥದ್ದು. ಒಂದು ಪರಮಾತ್ಮ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಸರ್ವೇ ಆಸ್ತಿಕ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಫಲ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಆಸ್ತಿಕ ಯಾರಿಗೆ ದೈವದಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಇದೆಯೋ, ನಂಬಿಕೆ ಇದೆಯೋ, ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಇದೆಯೋ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ಕೇಳೋಣ. ಈ ಧರ್ಮ ದ್ರೋಹಿಗಳು ವಿನಾಶ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಆಗಲೇಬೇಕು. ದೇವತೆಗಳು ಕೂಡ ಹಾಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮ ಕೂಡ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ನಮಗೆ ಶಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಚ್ಯುತಿ ಆದ್ರೆ ನಾನು ರಕ್ಷಿಸ್ತೀನಿ ಅನ್ನೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಸಂದೇಶ. ಹೀಗೆ ನಾವು ಸನಾತನ ಧರ್ಮದ ಯಾರು ಧರ್ಮಾನುಗತಗಳಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಗೋ ಸಂತತಿ ಸಮೃದ್ಧಿಯಾಗಲಿ. ಈ ಲೌಚ್ಯಹಾರಿಗೆ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಲಿ ಆಗ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ ಅದು ಕಡಿಮೆ ಆಗಿ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸಚ್ಚಾರಿತ್ರಾಗಲಿ, ಗುಣಶೀಲವಂತರಾಗಲಿ, ಬೇಗ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಂಡು 4 ಮಕ್ಕಳಿಗೆ 3 ಅಲ್ಲ ಸಂಚಾರಕರು ಹೇಳ್ತಾರೆ 3 ಅಂತ 4 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂತಾನ ಕೊಟ್ಟರೆ ಹಿಂದೂ ಸಂಖ್ಯೆ ಇನ್ನೊಂದು 25 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಸಂಖ್ಯೆ ಉಳಿಯುತ್ತೆ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇದು ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಆಗಲೇ ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ನಾನು ಊಟ ತಿನ್ನುವಾಗ ನೀವು ಪ್ರಸಾದ ತಗೊಳ್ಳೋಗಿ ಮಾತಾಡಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಮೈಕ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಜನಗಳನ್ನ ಒಟ್ಟಿಗೆ ಕೂಡ್ತಕ್ಕ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತಿಂದ ಧರ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಒಂದು ಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಎಲ್ಲಾ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಸಂಜೆ ಆರತಿಗೆ ಮುಂಚೆ ಅರ್ಚಕರು ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡಬೇಕು. ಆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕರೆಯೋ ತರ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವರು ಆರತಿಗೆ ಮುಂಚೆ ಕೂತ್ಕೋಬೇಕು, 10 ನಿಮಿಷ ಧರ್ಮ ಸಂದೇಶ ಕೊಡಬೇಕು, ನಂತರ ಮಂಗಳಾರತಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ಆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅವರು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನೈಮಿಕವಾಗಿ ಹೋಗುವ ಅಭ್ಯಾಸ. ಅರ್ಚಕರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನಾವು 1 ವರ್ಷದ ಸಿಲೆಬಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸನಾತನ ಧರ್ಮದ ಪ್ರಾಥಮಿಕ ತಿಳುವಳಿಕೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕು ಆ ಸಿಲೆಬಸ್ ಎಲ್ಲ ತಯಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಒಂದು ಸ್ಕ್ರಿಪ್ಟ್ ರೂಪದಲ್ಲಿ, ಆಡಿಯೋ ರೂಪದಲ್ಲಿ, ವಿಡಿಯೋ ರೂಪದಲ್ಲಿ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾವುದೊಂದು ರೂಪದಲ್ಲಿ. ಅರ್ಚಕರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜ್ಞಾನ ಇರೋದಿಲ್ಲ. ಒಬ್ಬ ಅರ್ಚಕ 360 ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಕೆಲವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲವನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ. ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ ಈ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡಿದೆ, ಧರ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಅಂತ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಹಿಂದೂಗೂ ಕೂಡ ಈ ಧರ್ಮಕ್ಷಣ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ. ಇದು ನಾವು ಯಾವಾಗ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ಕಿದೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ವಿದ್ವಾಂಸರು ಅದನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ ಒಂದಷ್ಟು ಕಾರ್ಯಕರ್ತರ ತಂಡದ ಕೊರತೆ ಇದೆ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಳಪಾಗಿದೆ. ಅದನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಈ ಧರ್ಮದ ಸಂರಕ್ಷಣೆಯೇ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ. ನೋಡಿ ನಮ್ಮ ಲೋಕದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ, ಧರ್ಮೋ ರಕ್ಷತಿ ರಕ್ಷಿತ ಅಂತ. ಯಾರು ಧರ್ಮವನ್ನ ಸಂರಕ್ಷಿಸ್ತಾರೋ ಅವರನ್ನ ಧರ್ಮವೇ ಸಂರಕ್ಷಿಸುತ್ತೆ ಅಂತ. ಈ ಒಂದು
ನಮ್ಮ ಧ್ಯೇಯ ವಾಕ್ಯದೊಂದಿಗೆ ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ 62 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ ಏನ್ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ವಿರೋಧಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ಏನೇನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂತ. ಹೀಗೆ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳನ್ನ ಪ್ರತಿನಿಧಿಸುವಂತಹ ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ನಾವೆಲ್ಲ. ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ ಯಾರು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮದು. ಕರ್ನಾಟಕದ ರಕ್ಷಕರು ಯಾರಂದ್ರೆ ನಾವು ಅಲ್ಲ, ನಾವು ಅಂದ್ರೆ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಮಾಡೋದಲ್ಲ, ನಾವು ಅಂತ. ಹೀಗೆ ನಾವು ಧರ್ಮ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ಭಾರವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ರುದ್ರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ನೀವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಆಹ್ವಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಮುಖ ನೋಡಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಯಾರನ್ನ ಕೇಳಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಪ್ರಮುಖರು ಹೇಳಿದ್ದೀರಿ, ಬಂದಿದ್ದೀರಾ. ರುದ್ರ ಪಾರಾಯಣ ನಿಮ್ಮ ಒಂದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಈ ಒಂದು ಪಾರಾಯಣ ಪೂಜಾ ಫಲದಿಂದ ಧರ್ಮಶ್ರೀ ಪಾವನಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಂತ ಒಂದು ಕಂಪನಗಳಿದೆಯಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮಹತ್ ಕಾರ್ಯಗಳಾಗುತ್ತೆ, ವೈರಿಗಳು ನಾಶ ಆಗ್ತಾರೆ, ಈಗ ಒಂದು ರುದ್ರ ಬಳಗದ ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ನಾವು ತೀರ್ಥ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಕೆಳಗಡೆ ಪ್ರಸಾದಕ್ಕೆ ತೆರಳಬಹುದು. ಕೆಳಗಡೆ ತೀರ್ಥ ಎಲ್ಲವನ್ನ ಕೆಳಗಡೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಮಂಗಳಾರತಿ, ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಬೇಕು ಪರಮಾತ್ಮನ ಏನೇನ್ ಬೇಕು ಎಲ್ಲ ಕೇಳಿಕೊಂಡು ಆನಂತರ ಕೆಳಗಡೆ ತೀರ್ಥ ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತೀರ್ಥ ಪ್ರಸಾದವನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿ ತೆರಳಬೇಕು. ನಾವು ಊಟ ತರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಸ್ವೀಕರಿಸುವಂತ ಒಂದು ಪ್ರಸಾದವನ್ನೇ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸಿ ತೆರಳಬೇಕು. ಈಗ ಒಂದು ಸೂಚನೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಯಾರು ಇಳಿಯೋಕೆ ನಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಆದರೂ ಅವ್ರು ಲಿಫ್ಟಲ್ಲಿ ಇಳಿಯಿರಿ. ಲಿಫ್ಟಲ್ಲೇ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾಯೋಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಇನ್ನೊಂದು 20 ನಿಮಿಷ ಆಗುತ್ತೆ. ಸಾಧ್ಯವಾಗಿರೋದ್ರೆ ಹಾಗೆ ಇಳಿಬಹುದು ಅಂತ ಸೂಚನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ರುದ್ರ ಬಳಗದಿಂದ ಒಂದು ಸೂಚನೆ, ಜೊತೆಗೆ ಒಂದು 2 ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಜೊತೆ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಅವರಿದ್ದಾರೆ. ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಅವರು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಕಾರ್ಯವಾಹಕ ಮತ್ತು ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತಿಗೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಿಂತು ನಮ್ಮ ಸಂಪರ್ಕ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತಿನ ಎಲ್ಲಾ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಡ್ತಾರೆ ಸಂಘದ ಪರವಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಅಂತ. ದೀಪಕ್ ಜಿ ಬಿ ಸುರೇಶ್ ನಮ್ಮ ಸಹ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳೆಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೋಶಾಧ್ಯಕ್ಷರು ಶಿವರಾಮ್ ಅವರಿದ್ದಾರೆ. ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಅವರೆಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ ಸಂಕಲ್ಪ, ನಿಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಂಗಳವಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ರುದ್ರ ಬಳಗದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಮೈಕ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಮಹಾನುಭಾವಗಳಿಗೂ ನಾವು ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾವು ರುದ್ರಬಳಗದಿಂದ ಈ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ರುದ್ರಬಳಗಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ರುದ್ರಪಾರಾಯಣವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು ನಾವು ನಿರ್ಮಾಣಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತಿಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನಾಲೂ ರುದ್ರಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರತಿದಿನ ರುದ್ರಪಾರಾಯಣ. ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ರುದ್ರಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಇದೆ, 1 ಕೋಟಿ ರುದ್ರಪಾರಾಯಣ ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ದೊಡ್ಡ ಸಂಕಲ್ಪ. ಆ 1 ಕೋಟಿ ರುದ್ರಪಾರಾಯಣ ಯಾಕೆ ಆಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ನಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಯುದ್ಧ ಭೀತಿಗಳು, ಭಯ ಭೀತಿಗಳು, ಬೇಕಾದಷ್ಟು ರೀತಿಯಾದ ತೊಂದರೆಗಳೆಲ್ಲ ತುಂಬಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ನಾವೇ ಸರಿ ಮಾಡೋಕ್ಕಂತೂ ಆಗಲ್ಲ. ಆ ಭಗವಂತ ಈಶ್ವರನೊಬ್ಬನೇ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದಕ್ಕೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀಮತ್ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಪುರೋತ್ತಮ ಶ್ರೀಮತ್ ಸ್ವಾಮಿ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀಕಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಸರಸ್ವತಿ ಮಹಾರಾಜ್. ಇವರು ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ. ಇವರು ಈ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, 1 ಕೋಟಿ ರುದ್ರಪಾರಾಯಣವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಈ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಈ ವಿಪ್ರ ಬಾಂಧವರು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಇನ್ನೂ ಬೇರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋದು ಅವ್ರ ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈಶ್ವರನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರ ವಿಷಯ ಒಂದು 2 ಮಾತು ಹೇಳಬೇಕು ಅಂತೀವಿ. ಈ ಸ್ವಾಮಿಗಳು ಶಿವಮೊಗ್ಗದವರು. ಇವರು ಡಾಕ್ಟರ್ ರವೀಂದ್ರ ಮತ್ತು ಶ್ರೀಮತಿ ಅಂಬಿಕಾ ಅವರ ಸುಪುತ್ರರಾಗಿ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಸ್ವಾಮಿ ಹುಟ್ಟಿದಾಗ ಚಿನ್ಮುದ್ರೆಯಿಂದ ಹುಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಾಕ್ಷಾತ್ ಭಗವಂತ ವಿಷ್ಣು ತರ ಚಿನ್ಮುದ್ರೆಯಿಂದ ಬೆಳೆದಿರೋದ್ರಿಂದ ಇವ್ರಿಗೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಅವರು ವೆಂಕಟಾಚಲ ಇವರ ಅವಧೂತರ ಮಗುವನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ತೋರಿಸಿದ ಮೇಲೆ ಆ ವೆಂಕಟಾಚಲ ಅವಧೂತರು ತೊಡೆ ಮೇಲೆ ಮಲಗಿಸ್ಕೊಂಡು ಮಗುನ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡಿ ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಈ ಮಗು ಸನ್ಯಾಸಿ ಆಗತ್ತೆ, ಸನ್ಯಾಸಿ ಯೋಗ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಮಗುನ 6 ತಿಂಗಳ ಕಾಲ
ಕೆಂಪು ರೇಷ್ಮೆ ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಮಲಗಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಆ ಮಗುನ ಅಲ್ಲೇ ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಒಂದು ದಿನ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಇವ್ರ ತಾಯಿಯವರು ಅವರ ತವರು ಮನೆಗೆ ಮಗುನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಸರಿಯಾಗಿ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 2 ಗಂಟೆಗೆ ಒಂದು ಸ್ವಯಂ ಜ್ಯೋತಿ ಎಲ್ಲರೂ ಗೊತ್ತಾಯ್ತಂತೆ ಬಂದು ಈ ಸ್ವಾಮಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಆಯ್ತಂತೆ. ಆ ಪ್ರವೇಶ ಆದ ತಕ್ಷಣ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಈ ಶಂಕರಲಿಂಗ ಭಗವಾನರು ಒಳಗಡೆ ಪ್ರವೇಶ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಆವತ್ತಿಂದ ಇವರು ಶಂಕರಲಿಂಗ ಭಗವಾನರವನ್ನ ಸ್ವರೂಪ ಅನ್ನೋದನ್ನ ತೀರ್ಮಾನ ಆಯಿತು. ಹಾಗೆ ಚಿಕ್ಕ ಮಗು ಇದ್ದಾಗಿಂದಲೇ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಕ್ತಿ ತುಂಬಾ ಯಾರೇ ಕೇಳಿದ್ರು ಒಳ್ಳೇದಾಗೋದು ಈ ರೀತಿ ಪವಾಡಗಳೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಇರ್ತದೆ. ಆವಾಗ ಜನಗಳೆಲ್ಲ ಇವರು ಮಹಾಂತವರು ಅವಧೂತರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಇವರು ಉಪನಯನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಉಪನಯನ ಆದ್ಮೇಲೆ ಇವರಿಗೆ ಅತೀವ ಶಕ್ತಿ ಇವನ್ನ ಬಂದವರಿಗೆಲ್ಲ ಕೂಡ ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಮಾಣಗಳನ್ನು ನೋಡಿ ಇವರು ಅವಧೂತರು ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಇವರು 28/5/2000